दादा काय परिचय आपला? नमस्कार, मी सोपान गणपत नवले, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचा पहिला उपाध्यक्ष होतो आणि आता साहेबांनी जरा दुसऱ्यांना चान्स दिल्यामुळं आम्ही आता संचालक आहे आणि भावडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा मी विद्यमान चेअरमन आहे. आणि अजितदादा पवारसाहेब आणि वळसे पाटील यांचे आम्ही खंदे समर्थक आहोत. ती जी कामं आमच्यावर सोपवतील ती आम्ही निर्भीडपणे त्यांना सपोर्ट करून भरघोस मताने आमचे उमेदवार निवडून आणू हीच आमची प्रतीक्षा राहणार आहे. आता जिल्हा परिषद पंचायत निवडणुका लागल्यात, राष्ट्रवादी पक्षाने या भागामध्ये उमेदवार दिलेत. काय उमेदवारांचं काम किती आहे आणि प्रचार कसा चाललाय त्यांचा? ते आता मंगल नवनाथ हुले ह्या विद्यमान सरपंच आहेत आणि दुसरी गोष्ट संजय कोंडीबा पोवळे हे लोकनियुक्त सरपंच आणि त्यांचं काम चांगलं आहे. भविष्यात त्यांना जर संधी भेटली तर सातगाव पठाराचं ते सोनं करतील. काय विकास कामं या भागात त्यांनी केलीत काय? याच्या अगोदर सरपंच असताना त्यांनी पेठगावात काही केलेली दिसत? पेडगावमध्ये भरपूर त्यांनी सुधारणा केल्या. लोकांनी त्यांना निवडून दिलं, त्यांनी भरपूर कामं केली. तो बिचारा सकाळी 9 वाजता डबा पाणी घेऊन येतोय, संध्याकाळी 9 वाजता जातोय. विकासाच्या कामाशिवाय त्यांच्याकडं काही दुसरा पर्यायच नाही. विकास म्हणजे विकास असं त्यांचं कार्यपद्धती आहे. आणि शक्यतो जर झालं तर ते आमची इच्छा आहे पंचायत समितीचे ते सभासद होऊ शकतात, म्हणजे अध्यक्ष होऊ शकतात, सभापती. मग तुम्ही पेठगाव, तुमचं गाव कोणतं म्हटलं? माझं भावडी गाव. भावडी गावामधल्या नागरिकांनी मतदारांनी काय ठरवले काय वेळेस मदत कोणाला राहील? तसं आमचं ठरलेलं आहे. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्यामुळं आम्ही साहेबांनी जे उमेदवार आम्हाला दिलेले आहेत त्यांचंच आम्ही काम करणार. मतदारांना तुमचं काय आव्हान राहील? मतदारांना असं आव्हान राहील की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जे उमेदवार दिलेले आहेत ते विकास कामं करणारे आहेत आणि समजा आता साहेबांचं दादांचं भरपूर आणि जिल्हा परिषदेला पंचायत समितीला आमचे जर उमेदवार निवडून आले तर निधी भरपूर आणता येईल आणि विकासाची कामं भरपूर केली जातील असं आम्ही जनतेला सांगणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे. दादा नमस्कार, काय नाव आपलं? माझं बबनरामभाऊ कराळे, गाव कारेगाव. मी त्या गावचा माजी सरपंच. जिल्हा परिषदची निवडणूक लागली आहे, पंचायत समिती निवडणूक लागली आहे, हा कोणता गण आहे? हा आंबेगाव तालुका पेठगाव गोडेगाव गट आहे आणि त्यामध्ये पंचायत गण हा ठरलेल्या गावापासून तो अलग गण आहे. तुम्ही कारेगाव म्हणजे सातगाव पठार भागामध्ये तुमचं गाव आलं. सातगाव पठारावरती सगळे गाव कोणाचं वातावरण आहे आज? आमच्याकडे जवळजवळ घड्याळाचंच वातावरण आहे, म्हणजे वळसे पाटील आणि दादा अजित पवार यांचंच जास्तीचं वातावरण चांगलं आहे. काही विकास कामं झाली का या भागामध्ये? हा, भरपूर विकास कामं झालेली आहेत. या गावात झालेली आहे, माझ्या गावात तर अतोनात म्हणजे भरपूर आजही 90 लाखाचं काम चालू परिस्थितीमध्ये प्रगतीपथावर येते सुद्धा काम. आणि मग काही कामं सांगता येईल का तुम्हाला की बाबा काही कामं झाली त्या भागात पक्ष आमदार वळसे पाटील? हो, सांगता येईल ना. जवळजवळ 10 ते 15 लाखाचं आम्हाला शेड मिळलं आहे. आता नवीनच काम झालं आहे, म्हणजे 1 महिन्यापूर्वीच त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि आत्ता कारेगाव फाटा ते तांबडेमळा रोड हा जवळजवळ 90 लाख रुपयाचं ते काम दिलेलं आहे. ते अर्ध काम झालं, बाकीचं आता प्रगतीपथावर आहे ते काम. आता आमदारांची कामं झाली, आता हे जे उमेदवार आहेत कसे आहेत तुम्हाला काय वाटतं? उमेदवार काय हे जे दोन्ही उमेदवार आहे हे तसं जर पाहिलं तर चारित्र्य संपन्न आहे. आज संजय कोंडीबा पोवळे हे पेठगावचे एक आदर्श सरपंच म्हणून त्यांची गणना झाली. आमच्या अख्ख्या पठारामध्ये त्यांना एक आदर्श म्हणून पदवी मिळालेली आहे. आणि त्याचप्रमाणे मंगल एकनाथ हुले ह्या सुद्धा मंगल नवनाथ हुले ह्या सुद्धा नारूडच्या लोकनियुक्त असा सरपंच आहेत. त्यांचंही काम चांगल्या प्रकारे. मग त्यांना काय निवडून द्यावं इथल्या लोकांनी? काय तुम्हाला वाटतं लोकांना काय आव्हान इथल्या? ते निवडून दिले. समजा उद्या हुलेताई ज्या वेळेला झेडपीला जातील त्यावेळेला आज प्रशासकीय यंत्रणेमध्ये पूर्वीपेक्षा बदल झालेले आहेत. पंचायत समितीला कमीत कमी पैसा असतो, मग झेडपीकडून तो पैसा वर्ग होतो पंचायत समितीला. आणि मग त्या ठिकाणी आमच्या गणामध्ये असणारे पोवळे हे त्या ठिकाणी निधी आणून आमची कामं करतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
यामागील जे प्रतिनिधी होते या भागामध्ये जे प्रतिनिधी करणारे असतील जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत सदस्य त्यांची कामं या भागात काय पाहायला मिळतात का? नाही, एवढं नाही त्यांची कामं म्हणावाशी झालेली नाहीत, पण आश्वासनं काय वेळेला त्यांनी दिली आणि आम्ही त्या आश्वासनावर काय वेळेला विसंबून राहिलो. थोडीफार दिली नाही असं म्हणता येत नाही, पण लय आवड हवी अशी कामं नाही मिळालेली आमच्या भागात. मग पठाराच्या भागातील लोकांनी काय ठरवलंय का कोणालाच मतदान द्यायचं, त्याच्या त्याच्या पाठीमागे अख्खा पठार राहील असं काही ठरलंय का? नाही नाही, तसं काही नाही. कुठला निवडणूक आम्हाला बहिष्कार नाही टाकायचं, कारण आम्हाला जे 2 उमेदवार दिलेत पंचायत गणाला आणि गोडेगाव गटाला, यांना आम्हाला भरघोस मतानेच निवडून आणायचे. साधारण किती मताधिक्य राहील तुमच्या भागात हे 2 उमेदवारांना? हां, साधारणतः किती मताधिक्य राहील, किती टक्के मतदान होईल? आता मतदान तर आम्ही जवळजवळ 80 ते 90% मतदान करायच्या प्रयत्नात आहे आणि त्याप्रमाणे असणाऱ्या ज्या प्रत्येक गावामध्ये त्यांना 2/3 वरून मतदान मिळेल अशी मला खात्री. पण बऱ्याच वेळा बोललं जातं की सातगाव पठार भाग हा पूर्णपणे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, याच्यामध्ये किती तथ्य आहे? नाही नाही, तसं नाही म्हणता यायचं की ठराविक वेळेला काय वेळेला थोडं महत्त्व आलं त्याला, परंतु तसं जर पाहिलं तर वळसे पाटलांचंच या भागात महत्त्व मोठे. गेले 7 पंचवार्षिक आम्ही त्यांना निवडून दिलेले. आणि साधारणतः वळसे पाटलांची कामं असतील ती कामं जनतेपर्यंत पोहोचलीत का आणि त्याचा आता लाभ ह्या भागातील जनतेला होतोय का? हो, कामं भरपूर झालेली आणि त्याचा उपयोग जरूर होत आहे. अपेक्षा काय तुम्हाला? आता हे उमेदवार आहेत जे दोन, त्यांना काय लोकांनी निवडून द्यावं यात 2 वाक्यात काय सांगा? मुद्दा असाच आहे की थोडं पठारा भाग आहे, पावसाच्या दृष्टीने जर पाहिला तर कमकुवत आहे. डिसेंबरच्या नंतर आम्हाला पाण्याचा तोटा येतो, तर आमच्या असणारे 6-7 गावं आहे, यांना त्यांनी पाण्याची पूर्ण व्यवस्था करावी. गोरगरीब आहे त्यांना निवाऱ्याची व्यवस्था करावी अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून.